महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या 1977 सालच्या इयत्ता 10वीच्या बॅचचे स्नेह संमेलन उत्साहात साजरे। वयाच्या 60-70 अनुभवले शाळेतील दिवस। उत्साह, आनंद आणि हसत खेळत हम भी कुछ कम नहीं म्हणत डान्स नाच गाण्यांची धमाल। प्रभाकर गंगावणे, कर्जत। हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता बबलू गबलू, खाने को मिलते लड्डू। दूर की आवाज या चित्रपटातील या गीतांच्या ओळींना साजेसे असेच स्नेह संमेलन 1977 सालच्या अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी खेळीमेळीच्या वातावरणात कर्जत वेनगाव येथील आयुष फार्म हाऊस येथे साजरे केले। 1977 सालचे हे विद्यार्थी आता आजी आजोबा आहेत हे विशेष। स्नेह संमेलनाप्रसंगी काही जण तर सुमारे 45 वर्षांनी एकमेकांना भेटले, आयुष्यातील सुखदुःख शेअर केले, मन मोकळ्या गप्पा टप्पा झाल्या, कौतुक झाले, डान्स झाला, भन्नाट खेळ झाले, तर गाणीही गायली गेली। ऑस्ट्रेलिया, दापोली, भोपाळ, भोर, पुणे, ठाणे, पाली, मुंबई व कर्जत मधील 1977 सालच्या इयत्ता 10वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत दिनांक 3 मार्च 2023 रोजी कर्जत तालुक्यातील मोठे वेनगाव येथील भाई गायकर यांच्या आयुष फार्म हाऊस येथे स्नेह संमेलन आयोजित करून उत्साहात साजरे केले। विशेष म्हणजे खास स्नेह संमेलनासाठी विवेक कुलकर्णी हे ऑस्ट्रेलियाहून आल्याबद्दल तसेच भक्ती जोशी या एका जीवघेण्या अपघातातून वाचून मोठ्या निश्चयाने स्नेह संमेलनास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले। स्नेह संमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळच्या प्रहारात व प्रसन्न वातावरणात भाई गायकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। तसेच त्यांच्या सूनबाईंनी स्नेह संमेलनास आलेल्या सर्व सिनियर सिटीजन विद्यार्थ्यांच्या भोजनाची उत्तम तयारी करून प्रत्यक्ष देखरेख ही केली। सुरेश आणि रंजना या विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलन कार्यक्रमाप्रसंगी काढलेल्या सुंदर रांगोळीमुळे परिसरात मंगलमय अशा वातावरणाची निर्मिती झाल्यामुळे सर्वांनी त्यांचे मनोमन आभार मानले। तर चितळेबाईंनी दिलेल्या पेन आणि जिलेबीमुळे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। जयश्री ताईंनी लोणावळ्याची चिक्की तर देशपांडे यांनी सर्वांसाठी अंजीर आणले होते। सुनीता प्रधान या विद्यार्थिनीने दुपारच्या प्रहरी सर्व विद्यार्थ्यांचे खेळ घेतले आणि या खेळासाठीची तयारीही छान करून आणली होती। त्यामुळे कार्यक्रमाचा उत्साह वाढला। आयोजित केलेल्या खेळांमुळे सगळ्यांचे छान मनोरंजन झाले व काहींना कागदाची होडी कशी करायची तेही कळले। तसेच शाळेत शेवटच्या बाकावर बसत असलेले विद्यार्थी सदर प्रसंगी सर्वात पुढे आल्यामुळे सुनीता यांचे आभार व धन्यवाद मानले गेले। अरुण एगोईचकर यांनी मैत्रीवर तर नरेंद्र यांनी इतर विषयावर कविता सादर केल्यामुळे काही काळ स्नेह संमेलनास कवी संमेलनाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे अनेकांनी अनुभवले। विवेक यांनी आपल्या शाळेसाठी तसेच होतकरू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगलं करण्याच्या हेतूने भावना व्यक्त करून उपस्थित मित्रमैत्रिणींचे विचार घेतले। शोभा काळे या विद्यार्थिनीने नर्मदा परिक्रमा पायी करताना आलेले सुंदर अनुभव कथन केल्यामुळे सगळेजण खूप खुश झाले आणि त्यांना आलेले अनुभव सर्वांना घ्यावेसे वाटले। गिरीश पटेल, विजय वाणी, संगीता शोभा, मंगल गुरव, अरुण निगोजकर इत्यादी अनेक विद्यार्थी सदस्य समूह टिकून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करत असतात। कर्जतकर मित्र मैत्रिणींचे वाढदिवस सेलिब्रेट करतात व शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो शेअर करतात, त्यामुळे इतरांना त्यातून आनंद मिळतो व ग्रुपची आपुलकी कायम राहत असते। लांबून आलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचे विशेष कौतुक करण्यात आले। तर समूहाचे उत्साही सदस्य वंदना देशमुख, नीता करंजकर, नेहा खारकर, शगुप्ता यांची उणीव उपस्थितांना भासल्याचे जाणवले व त्यांना समूहाद्वारे पुढच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे कळवले गेले। विवेक कुलकर्णी, ऑस्ट्रेलिया, मंदाकिनी साळवी, दापोली, नलिनी देशमुख, भोपाळ, माधुरी मावळे, अहमदनगर, भैरवी छाया, ग्रँट रोड, अंजली पित्रे, गिरगाव, श्रीकांत देशपांडे, भोर, विनायक वैद्य, पुणे, प्रकाश जैन, पुणे, अमृता केतकर, ठाणे,
महेंद्र जैन, पाली अशा दूरच्या ठिकाणाहून आलेल्या सदस्यांचे सर्वांनी मिळून कौतुक केले. शालेय मैत्रीला वयाचे बंधन नसते याचे मूर्तिमंत उदाहरण असा हा स्नेहमिलनाचा सोहळा शाळेचा फोटो असलेला काचेचा मग भेट देऊन सकाळी सुरू झालेला कार्यक्रम संध्याकाळी केव्हा संपला ते कुणाला कळलेच नाही. जड अंतःकरणाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. धनंजय देशमुख यांनी उत्तम प्रकारे सूत्रसंचलन करून ग्रुपमधील सगळ्या अबोल मित्रमैत्रिणींना बोलते केले, तर नरेंद्र टिळक यांनी स्नेहसंमेलनास उपस्थित राहिलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचे आभार व्यक्त करून कार्यक्रम करून आभार प्रदर्शन केले. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.